माय माऊली नमस्कार. अन्नपूर्णा स्तोत्र पठण करत आहोत. त्याच्या श्लोक नंबर 3चा पण भावार्थ बघूया. योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्राकार कानल भासमान लहरी त्रैलोक्य रत्ना करी सर्वेश्वर्य समस्त वांचन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देई कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. श्लोकाचा भावार्थ. योगानंद करी. योग म्हणजे काय हो? योग म्हणजे एक रूप होणे, योग्य ध्यान, धारणा, समाधी. बऱ्याच गोष्टी मोठ्या आहेत, परंतु अहम नाहीसा करणं, विसरणं, तल्लीनताचा अद्वैत्याचा आनंद मिळवणं, याचं नाव योग. योगाचा आनंद अद्वैत्यात मिळतोय खरं, पण आई तू आई असे हाक मारल्याबरोबर द्वैत्याचाही तोच आनंद होय. रिपुक्षय करी. आई तू रिपुक्षय करी आहेस. तू शत्रूचा नाश करणारी आहेस. ज्यांचं आईवरील प्रेम वाटतं त्यांचे लौकिक शत्रूही खलास होतात किंवा त्यांना शत्रूच वाटत नाही. आई तू कशी आहे ग? योगानंद करी. योगाचा आनंद एकरूप झाल्यावर, अद्वैत प्राप्त झाल्यावरच मिळतो. योगानंद करी शब्द वापरून शंकराचार्यांना असं म्हणायचं आहे की अद्वैत्याचा आनंद द्वैत्यातही मिळतो. तो कसा? ही गोष्ट आपला आत्मशक्तीशी कसा संबंधित आहे यावर अवलंबून आहे. भगवान गीतेत सांगतात, ये येथा माम प्रपद्यन्ते. तुम्ही प्रभूशी जसा संबंध ठेवाल तसा प्रभू तुमच्याशी ठेवेल. रिपुक्षय करी. शत्रुत्व नाहीसं होतं. जोपर्यंत मी कर्माचा सिद्धांत मानतो तोपर्यंत सुख, दुःख, शत्रू वगैरे असणारच आपल्या जीवनात. परंतु भक्तीचा संबंध स्थापित केल्यावर कोणी शत्रू राहणारच नाही. कारण भक्तीचा सिद्धांतामध्ये चितशक्ती कोणत्या स्वरूपात भेटायला येते हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रूप आहेत. तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहेत. पण आई तुझ्याशी संबंध जोडल्यावर त्यांच्यातील शत्रुत्वाचा दंश नाहीसा होतो. तुझ्याशी जोडलेला आत्मीय संबंध ध्यानातच आल्याबरोबर हे शत्रू निघून जातात. धर्मार्थ निष्ठा करी. माझी धर्मावर निष्ठा असली पाहिजे. धर्माविषयी निष्ठा कोण निर्माण करतं? आई निर्माण करते असं शंकराचार्य सांगताय. न मोक्षस्या कांक्षा अतस्वाम संयाचे जननी जननम यातु मम वै. हे म्हातारीचे शब्द नव्हे बरं का हो, हे शंकराचार्याचे शब्द. शंकराचार्य काय सांगता? मला जीव हो दे, मला देव व्हायचं नाही. आईच्या प्रेमाची दिव्यता लौकोत्तर पाहता, उत्कंठा, तीव्रता ज्यावेळी पराकोटीस पोचते त्यावेळी आपल्याला मुक्ती नको असंच वाटतं. कारण जीवधर्म नाहीसा झाल्यावर देवधर्म प्राप्त होतो. पण त्यांना जीवधर्माचीच इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे अम्मासी. तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे अम्मासी. चंद्रार का नलभा समान लहरी. म्हणजे काय? चंद्र, सूर्य, अग्नी. चंद्रासारखी शीतलता आहे, सूर्यासारखी कांती आहे, अग्नीसारखं तेज. तिन्ही गोष्टी तुझ्या ठिकाणी आहेत. आईची कांती शीतल आहे. चंद्र पाहिल्याबरोबर सागर ज्याप्रमाणे उचंबळून वर येतो त्याचप्रमाणे आईला पाहिल्याबरोबर या हृदय सागराला भरती येते. चातुर्मासात चंद्र पाहायला मिळत नसे म्हणून जुन्या काळच्या लोकांना चैन पडत नसते. म्हणूनच शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला पाहताच लोक वेडे होतात. कारण काय तर 3 महिन्यानंतर चंद्रदर्शन झाल्यावर लोक चांदण्यात बसतात, नाचतात, बागडतात, शरद पौर्णिमा साजरी करतात. त्रैलोक्य रक्षा करी. त्रैलोक्याचे रक्षण करणारी आई तूच आहे. आई ह्या त्रैलोक्याचे रक्षण करण्याचं तू कंकण बांधलेलं आहेस. सर्व लोकेश्वर सर्वेश्वर्य समस्त वांचन करी. आई संपूर्णपणे ऐश्वर्य देण्याची शक्ती तुझ्या ठिकाणी आहे. समस्त ऐश्वर्याची इच्छा तूच
पुरी करू शकशील. भौतिक ऐश्वर, मानसिक ऐश्वर आई तुझ्याच कृपेने मिळू शकतं. आई तुझ्याच कृपेने मिळू शकतं. हे सर्व समजायला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान कुठं मिळतंय? बाजारात विकत मिळत नाही. तर ज्ञान हे आपली इच्छा असेल, वेळ काढून आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. भरपूर ऋषीमुनींनी ग्रंथ ठेवलेले आहेत. त्या ग्रंथाचं जर आपण वाचन केलं तर आपोआप आपल्या ज्ञानात थोडी फार भर पडतेच. प्रेम हो म्हणून शंकराचार्य द्रवित अंतकरणानं मागणी करीत आहे की भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. आई यासाठीच मला ज्ञान प्रेम यांची भिक्षा दे. आई यासाठीच मला ज्ञान प्रेम याची भिक्षा दे. बोला अन्नपूर्णा माता की जय.